आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की आमदार रोहित पवारांनी महायुतीबाबत मोठा दावा केलाय। जवळपास 40 आमदार भाजपमध्ये जातील असं रोहित पवार म्हणाले। 2029 अगोदर महायुतीमध्ये बरंच काही होणार आहे, फाटाफाटी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काही ठराविक आमदार सोडलेत तर बरेचसे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत। रोहित पवारांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी पक्षामध्ये म्हणजे ते बोलतायत की अजितदादांच्या पक्षाबद्दल कदाचित बोलत असाल। आता ते त्यांच्या संपर्कात असतील तर तुम्ही काय करायचं करा। आता ठाण्यामध्ये जे एक पदाधिकारी आहेत अजित पण आमदार काही भाजपच्या संपर्कात नाही असं नाही। त्यामुळे सगळेच आमदार ठराविक सोडले जे प्रामाणिक आहेत विचाराला आणि पार्टीला ते सोडले तर बरेचसे आमदार इकडे तिकडे संपर्कात आहेत। त्यामुळे 29च्या आधी बरंच काय फाटाफाटी होण्याची शक्यता आहे। साधारणतः दोन्ही पक्षाचे मिळून किती लोक जातील वेगवेगळ्या? आधी सुद्धा त्या ठिकाणी बोललो होतो, अंदाजे 40चा आकडा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे। राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि त्यासाठी महायुतीतच रस्सीखेच पाहायला मिळत आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं विधान परिषदेच्या 7 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती मिळते। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी आणि मी आमची बैठक झाली। या बैठकीमध्ये महायुतीच्या बद्दलचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। यावर शिक्कामोर्तब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी बसून करतील। समन्वय समितीचे नेते भाजपचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे यांच्या बैठका पार पडत आहेत। त्यानंतर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी असे एकत्रितपणे निर्णय घेणार आहेत। म्हणून आता जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काय घडलं, काय मागणी केली यावर कोणतंही भाष्य करणं उचित होणार नाही। या संदर्भामध्ये अखेरला जागा वाटप कशी झाली, कोणत्या जागा मिळाल्या, कोणत्या जागा सुटल्या या संदर्भात हे तिन्ही नेते जॉईंटली प्रेसमध्ये किंवा त्यापैकी कोणतरी प्रेसमध्ये या संदर्भात घोषणा करेल। आता बघूयात, घरात बोलावलं आणि मंत्री केलं ही चूक झाली अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती। बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलंय। अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असा दावा बच्चू कडूंनी केलाय। शिवसेनेचा उमेदवार विरोधात प्रचार करत असतानाही आपण उद्धव ठाकरेंना साथ दिली होती असं त्यांनी म्हटलंय। गेला तो पण जुन्या शिवसैनिकच होता। आता माझी चूक काय झाली त्याने घरी बोलून मंत्री विरोधी माझी चूक आहे, ठीक आहे। तरी जे लोभाबाई गेले ते जाऊ द्या, लढणारे माझ्यासोबत आहेत त्याच्याबद्दल मला आनंद आहे। तेव्हा उद्धव साहेब असे म्हणायचे का तुम्ही अपक्षाने जर मला बाजूने उभं केलं तर माझी मुख्यमंत्र्याची जे पद आहे ते मजबूत होऊ शकतं। कारण आमचे शिवसेनेचे आणि तुमचे अपक्ष जाऊन भिडले तर माझी संख्या मोठी होतं आणि आमची दावेदारी वाढतं। आता हा चांगला विचार करून आम्ही त्यांना घरी जाऊन पाठिंबा दिला आणि पहिले मुख्यमंत्री होते का नंतर मंत्री होते हे उद्धव साहेबांना सांगावं।